डोस Speakers booming, bass embrace. काटलं मला बटन Mystery still. Do we move closer? As beats drop hard and the crowd sways. I sense your touch through the electronic haze. Laser beams cut through the smoke. हे बघा मित्रांनो, परत एकदा दिसलं आपल्याला ते खाली. Hearts are racing. This ain't no joke. We shift, we slide in technotic dreams. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये. त्याचं अरे घेऊ ना, थांब ना. त्याचं नाव आहे ट्रॅव्हलर सत्या. तर मागचा व्लॉग एंड केला आपण, त्यानंतर लगेच ट्रॅव्हलिंग करून आता आपण कटराला आलोय जम्मूमध्ये. तर आता आपण नवीन सफारी मध्ये जाणार आहे आज ना. तर आता आपण इथं आलोय आणि इथून आता आपण हेलिकॉप्टरने जाणार. अरे हेलिकॉप्टर देवीच्या दर्शनासाठी चाललोय. मग आता हेलिकॉप्टरचं बघतोय कसं काय होतं, किती रेट आहे काय आहे. तर बघू, चला दाखवतो तुम्हाला. मस्त दर्शन वगैरे घेऊ देवीचं. तर आम्ही 6 जण सर्व रेडी आहे आणि अजून 2 जण आहे ते दुसऱ्या हॉटेलला आहे. तर ते बघू आता त्यांचं कसं काय होतं. हे बघा मित्रांनो, हा आपला देवीचा गड. इथं वरती आपलं खूप फिरून फिरून जावं लागतं. यशो बाबा कसे मॉडेल दिसतात आज आपले डायरेक्ट एक नंबर. इथून आता आपल्याला काउंटरवरून रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करून इकडं हेलिकॉप्टरची बुकिंग. तेव्हा हेलिकॉप्टर चाललं पहा या राक्स. तर आता आपण इथं बघतोय गॉगल ठेवा, बघू शकता तुम्ही. हे किती 100ला 3 आहे का रे? देखो इस अंकल के पास आने का ये देखो, ये अंकल के पास आने का. इधर ही अपने कटरा चौक में रहते. वो ब्लॉग निकल रहे हो. आपका नाम बता ना उनको. इथंच यायचं. हे बा मस्त. त्याचं नाव विचार. नाव काय तुमचं काका? ठीक है, हमारे वाटलं. नाम क्या आपका? मेरा नाम है नवीन कुमार सर. निविल, आप इधर ही रहते हो कटरा में? जी जी. जी जी, अच्छा अच्छा. वाटतं का मॅट्रिक्स? यस ब्रो, यस मॅट्रिक्स ओनली. निकलो ये ना. तर चला मित्रांनो, पुढं कसं काय होतं. रात्री काही शूट नाही केलं. रात्री आम्ही ट्रॅव्हलिंग दमलेलो पण होतो, भरपूर चाललो. काल 10-12 किलोमीटरचा वॉक झाला. तर त्यानंतर काही शूट नाही केलं. कालचा व्लॉग एंड करून आज नवीन जर्नी चालू. बाय. तर मित्रांनो, आता आपण आलो इथं हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी. सगळे येऊ राहिले आपले एक 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 एक. इथं नाश्ता वगैरे करू, मग जाऊ आपण. ये देखो अभी आ गए हम. मराठी 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 हे बघा मित्रांनो, आता आपण आलोय हॉटेलमध्ये. मोबाईल लांब घे. इथे आता प्रत्येक जण वेगवेगळी डिश ट्राय करणार आहे. सत्यजित, तू कोणती डिश घेणार आहे? डोसा. मी इडली घेणार आहे. अनिकेत काय घेणार आहे? सांबर चटणी. हे बघा, हे दोघं जण पहिले जाऊन बसलेले, यांना काहीच नाही भेटणार आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, असे हॉटेल आहे आपल्याकडे. इथं वडापाव नाही, वडापाव. वडापाव. वा, सत्यजित ट्रॅव्हलर तयार झालेला आहे. वडापाव. आपला लुक दाखव, आजचा लुक दाखव. लुक देखो आज आप मी ऐक. किती एक्साइटेड आहे बघू शकता तुम्ही, किती एक्साइटेड. वडापाव. वडापाव आहे. वडापाव. इथं वडापाव नाही भेटत. ओमकारला काय खायचं विचार ना. ओमकार, तुला काय खायचंय? सदांचा वडा. हे बघा, कसं तुम्हाला वाटत असेल हा असं बोलतोय, पण हा खूप 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 डेंजर मुलगा आहे. याच्या चेहऱ्याकडे नका जाऊ गाईस तुम्ही. इथे हिंग टाकून भेटत दिसतो एकदम हिरो सारखा. बघा नेपाळी. काल एका दुकानात गेलो हे तिथून बघा, नेपाळी. आधी. आम्हाला ऑर्डर जाऊ द्या, आम्हाला डिस्टर्ब नका करू. ओके ओके सर, ओके आवी सर. हिंगच नुसतं चला आता आम्ही तुम्हाला जेव्हा डिश येईल तेव्हा दाखवतो. भेटू आपण पुन्हा. बघा मित्रांनो, मस्तपैकी नाश्ता आहे. काय आहे, काय म्हणते रे याला? पराठा. आलू पराठा आहे. इकडं पुरी, छोले भटुरे आणि इकडं डोसा होता. डोसा फस्त झाला. तर चालू आहे मित्रांनो. आता मस्त नाश्ता वगैरे केला. आईस्क्रीम घेतली. थंडीमध्ये आईस्क्रीम खायची
मजाच वेगळी. बघा ओम्या कशी आईस्क्रीम थंडीत? तूच मा भाऊ मर्द को कभी दर्द नहीं होता. हॅलो तर मित्रांनो, आता आपण इथं निहारिका भवनला आलो होतो. इथून आता आपण आपले हेलिकॉप्टरचे तिकीट बुक केले. तर आता तिकीट बुक केले आपल्याला. हे 3 तिकीट पडले 6,900 रुपयामध्ये. तर मग इथून आता आपण चाललो आहे हेलिपॅडवर. हेलिपॅड इथून आहे 3-3.5 किलोमीटर, म्हणजे इथून प्रॉपर मार्केटपासून. तर मग चाललो आहे. चलो दाखवतो पुढं जाऊन. ही बाई रिक्षा गेली. सिन्नर दाला दोन जय माता दी, जय माता दी, जय माता दी. आवाज नाही आ रही. हे बघा मित्रांनो आता आपण इथून ऑटो केली आहे. एका ऑटो मध्ये आपण 6 जण बसून. हा झाडा आहे. आनंद घ्यायचा आहे. हाच आनंद घ्यायचा आहे. इथून आपण आता 6 जण रिक्षा. हेलिकॉप्टर लोटायला जाणार आहे. तर आता इथून आपण चाललोय हेलिपॅड वर. एक जण 3 जण, एक जण 3 जण. मी त्याला म्हणलो मला पिवळं हेलिकॉप्टर दे आणि तुम्ही किधर से आए हो? नाशिक. जाने दुश्मन जा. मित्रांनो आता आपल्याला व्हॅन घ्यायला आली आहे. गाडी सेपरेट आहे. आपली गाडी सेपरेट आहे. आपण डायरेक्ट 6 जण आपले. आता इथून आपण इको मध्ये बसलोय. इथून वर तिथून बघू शकता इकडे हेलिपॅड आहे. तर आता ही इको आपल्याला तिथं हेलिपॅडला घेऊन जाईल आणि तिथून आपलं हेलिकॉप्टर फॉर्च्युनर ना. हो ते प्रत्येकच्या गाडीत त्याने कस्टमाइज करून घेतले ना. हा हेलिपॅडचे ना स्टाईल आहे. हेलिपॅडचा स्वतःचा गाड टाकू. तेच ना. गार 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 गिर करते किथे जावी, जिथे जावी आज चक्कर होईल. हॅलो तर मित्रांनो आता आपण आलो वरती. आम्हाला काही व्हिडिओ शूट नाही करून दिली. व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती तिथं हळू. तर मग व्हिडिओ शूटिंग काही अलाउड नव्हती. मग आम्ही तिथून काहीच करून नाही दिलं त्यांनी आम्हाला व्हिडिओ. तरी एक आमच्या याच्यात आहे ना हेलिकॉप्टरमध्ये एक पंजाब पोलीसचा पोलीस होता. तर त्यांनी शूट केली. आता तो पाठवल त्याच्याकडून घेऊ मग ती टाकतो. भारी वाटलं एकदम. मित्रांनो कसं वाटलं मग फर्स्ट टाइम हेलिकॉप्टर मध्ये बसून? जय माता दी. भारी वाटलं. मला बटन दाबायला आलं होतं. Hey guys, welcome to my channel. My name is Digambar. Hi guys. आता आपलं दर्शन वगैरे झालं. एकदम मस्त दर्शन झालं. काही गर्दी नव्हती वगैरे. आम्हीच फक्त 5-6 आणि अजून 2-3 जण होते आमच्या जोडीला. तर आमचं एकदम व्यवस्थित प्रकारे दर्शन झालं असं. आणि त्यानंतर बाजूला एक राम मंदिर वगैरे होतं. त्यानंतर देवीचं मंदिर होतं. तर तिथं आम्ही
दर्शन वगैरे केलं, तिथं बसलो, मेडिटेशन वगैरे केलं सर्वजणांनी. तर सर्वांची एनर्जी आता अशी बूस्टअप झालेली आहे. आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. म्हणजे असा एक्सपिरियन्स भेटला आहे ना का तो मी शब्दात सांगू शकत नाही का. मग त्या प्रकारे मी एवढं एक्सप्लेन नाही करता येणार आता, असा आम्हाला एक्सपिरियन्स भेटला. तर दर्शन वगैरे केलं आणि तिथून खालून आता इथून दर्शन झालं. आता भैरव बाबाला दर्शन करावं लागतं. मग इथून हे दर्शन झाल्यावर आता आम्ही इथून रोपवे दाखव रोपवे. तर आता आपण रोपवेचं तिकीट घेतलंय. इथून 100 रुपये पर पर्सन रोपवेचं तिकीट आहे. इथंच खाली भेटतं. तर इथून आपण पायी पण चालत जाऊ शकतो. 2-2.5 किलोमीटरचा तो रस्ता आहे. पण आपण आता रोपवेने चाललोय. मग जाताना पूर्ण उतरून आपण बाय रोड जाऊ. तर देतो बाकीच्या मित्रांचे बाईट्स कसे वाटतं त्यांना, त्यांचं दर्शन बघा तुम्ही. बाय. तर ओमकार, तू दर्शनाबद्दल काय सांगू इच्छितो? थोडंफार एक्सप्लेन कर बरं. दर्शन एकदम उत्तम प्रतीने झालंय. दुपारी 1-1.5-2च्या दरम्यान आमचं दर्शन झालं. एकदम छान, गर्दी नाही, काही नाही. आम्ही 2-3-5 जास्तीत जास्त मॅक्झिमम 7-8 मेंबर असू मध्ये 10 मिनिटं मंदिरामध्ये होतो आम्ही. मस्त एकदम हे ध्यान पण झालं आमचं 10-1 मिनिटामध्ये टेम्पलमध्ये. एकदम छान, काहीच गर्दी नाही, काही नाही. आता थोडा रश वगैरे दिसेल तुम्हाला, एकदा बघून घ्या. हा जो 4-5चा टायमिंग आहे यामध्ये खूप जरा रश वगैरे होतो. संध्याकाळी पण खूप रश वगैरे होतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगल सकाळी लवकर निघा 6 वाजता. हॅलो गाईज, तर माझा हा पहिला अनुभव आहे वैष्णवी देवीचा. तुम्हाला खोटं वाटल पण इथं खरंच ना एक खूप वेगळी वाईब आहे. ती इथे आल्याशिवाय जाणवतच नाही गाईज. तुम्ही नक्की इथे या, तुम्हाला समजल, अनुभव येईल. मोबाईल वर बघून अनुभव येत नाही, तुम्हाला त्यासाठी इथेच यावं लागेल. एवढं माझं लक्षात ठेवा. आणि तुम्ही इथे आलात, तुम्हाला सगळं समजेल. धन्यवाद. हे बघा मित्रांनो, मस्त चला तुम्ही चला. हे बघा मित्रांनो, आपण बसलोय रोपवे मध्ये, चाललो आता वरती. बघू शकता आपल्या देवीचं मंदिर इकडे खाली भवन. भैरवनाथ महाराज की जय. भैरव सच्चे दरबार की जय. जोता वाली माता तेरी वैष्णो देवी सबको दर्शन कराने वाली दरबार की जय. दरबार की जय. जय माता दी. 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 मां वैष्णो देवी की जय. सच्चिया जोता वाली माता तेरी भैरवनाथ महाराज की जय. भैरवाय नमः. सच्चे दरबार की जय. भैरव की जय. आपल्या इथं दर्शन वगैरे झालं भैरव बाबाचं. तुम्ही बघू शकता इकडे मंदिर आहे. दाखव बरं मंदिर आहे. आणि हा पूर्ण नजारा पण तुम्ही बघू शकता. मस्त एकदम वातावरण थोडं हेच आहे, पण मग एकदम मस्त सूर्यप्रकाश आहे. आता वाजले संध्याकाळचे 5. तर टेम्परेचर असेल 14-12-14च्या आसपास असेल. वातावरण थंड आहे, पण मग उन्हामुळे एवढं काही जाणून येत नाही. तुम्ही बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे. तर दर्शन वगैरे करून एकदम मस्त वाटलं, एकदम छान वाटलंय. आता इथून आम्ही रोपवेने पण खाली जाऊ शकतो अर्ध्या रस्त्यापर्यंत, म्हणजे वैष्णोदेवीपर्यंत. आणि आम्ही इथून पूर्ण एक जुना जो रस्ता होता आपला
हातीमार, तर त्याने पण जाऊ शकतो. तर मग आता बघू कसं डिसाईड होतं, त्यानुसार आपण तो रस्ता घेऊ आणि जाऊ. मित्रांनो हे बघा इथं मस्त लंगर चालू आहे. आपले सिद्धेश भाऊ प्रथमेश आप्पा हे बघ मस्त लंगर आहे. आणि कोणती डाळ आहे ती? मिक्स डाळ आणि राईस एकदम मस्त बनवली. आता इथं खातो वगैरे आणि मग निघू आपण आपल्या रिटर्नच्या प्रवासाला खाली जाण्यासाठी. बाय. हातीमार्गने कुठून जायचं आम्ही? हे बघ मित्रांनो केशवने आज पण नेहमीप्रमाणे उष्ट टाकलंय. आता चहा घेऊन तू तुम्हाला इकडे हॅलो. तर मित्रांनो आता आपण निघालोय वरतून. रूट मध्ये माउंटेन डिअर दिसलंय आम्हाला. रूट मध्ये येतात माउंटेन डिअर दिसले, ते पण 2 दिसले. एकदम भारी माउंटेन डिअर होते. तर मी असं मी एक रील बघितली होती 3-4 वर्षापूर्वी का ते हरिण असतं. तुला हरण्याचं मी सांगितलं होतं ना, ते हरिण दिसलं आता. तर ते हरिण आम्हाला दिसलं. ते हरिण दिसणं चांगलं असतं असं मी एक रील बघितली 2-3 वर्षापूर्वी. तर दिसलं ते आज हरिण परत एकदा. हे बघा समोर कसं आहे नेचर. पाच टक्क्यावर चालू आहे कार्यक्रम. हे बघा मित्रांनो परत एकदा दिसला आपल्याला तेच हरिण. माझ्या याच्यात 3 दिसते क्लिअर. हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो एकदम मस्त. माग आपल्याला बॅक साईडला कटरा सिटी दिसते खाली बॅक साईडला. झूम करा माझ्यावर फोकस. पूर्ण लांब लांब पर्यंत तेच ना व्ह्यू पण बघा हा तुम्ही. मी पण असा हा व्ह्यू फर्स्ट टाइमच बघतोय. हा ना पॉवर बँक गेली आपली. तर मित्रांनो आता आपण अर्धकुवारी पर्यंत आलेलो आहे. हे बघू शकता इथे अजून एक लंगर आहे आपल्या दिगूबाईला खाना खाने का. तो खाना खाने के लिए आ गए. हाँ थोडं हिंदी चालतं आहे. तर इथून अर्धकुवारी 1 सेकंड दिसतं का तुम्हाला दाखवतो. कारण की आपल्या हे बाई अर्धकुवारी इथून आता अजून आपली अर्धी ट्रेकिंग बाकी आहे. हे अर्धकुवारी म्हणजे इथपर्यंत आहे ना आपल्या अर्धा ट्रेक कंप्लीट होतो. तर मग आता आपल्या फोनची बॅटरी 2% जेवढं शूट करता येईल तेवढं करेल. नाही तर हाय केशवच्या मोबाईलमध्ये शूट करावं लागेल. तो चलो बाय. भेटू पुढं काय होतं कसं दिखातो. हॅलो मित्रांनो. तर काल माझा फोन स्विच ऑफ झाला होता. रात्री आम्ही मग उतरत आलो आपल्या इथून देवीवरून वरतून खाली आलो. जेवण वगैरे केलं. त्यानंतर झोपलो होतो. आज सकाळी उठलो फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण आलो आहे इथलं लोकल मार्केट एक्सप्लोअर करायला. तर हे बघा हे लोकल मार्केट आहे इथलं तुम्ही बघू शकता. बघू इथं काही भेटतं का बघू. नाही तर चक्कर वगैरे मारू. 1-2 गोष्टी घ्यायच्या त्या घेऊ आणि मग संध्याकाळी आपली ट्रेन आहे इथून हरिद्वारसाठीची. मग तिसरा व्लॉग आपला कंटिन्यू करू तिथून. हे बघा मित्रांनो दिगंबर बघा दिसतो आमचा. या पाजी मुझे भी लिया देगा सो. हे बघा ही कशी आहे. भी आया सी ही घेऊ असं वाटतं. कितीला? 500ला नाही 550 म्हणतोय. 500 दिली तर घेऊन जाऊ. ओके दिगंबर. ये जॉर्डन का सेकंड आउटलेट है सी. हम लेंगे. दिखाओ जी कैसे दिख रहे. जॉर्डन याचं आहे ना लय मारीला मी याला शपथ सांगतो. सवाऊ दे ना. हे बघा मित्रांनो ही पण एक आहे. इथं कॅमेऱ्याचा शॉट आहे. केशव कसा दिसतो आमचा केशव. पण अभिषेक जॉर्डन केशव हे येऊन टाकू. हॅलो. तर मित्रांनो आता आपण काल मार्केट वगैरे मध्ये फिरलो.
त्यानंतर मार्केटमध्ये थोडा उशीर झाल्यामुळं आपण डायरेक्ट रूमवर गेलो, बॅग पॅक केली आणि बस रेल्वे स्टेशनला आपली रेल्वे होती त्यामुळं आपण डायरेक्ट रेल्वे पकडली आणि हरिद्वारला आलो. तर काल काही व्लॉग एंड करता आला नाही मला, त्यामुळं आत्ता मी हा व्लॉग आपला एंड करतोय. तर सांगा मला कसा वाटला व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा आणि काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि पुढे येणाऱ्या व्लॉगसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.